बनवायला लागलाय आज तुम्ही? अगं डांगर खाऊ वाटत होतं, ते डांगर करायचं हां दाखवायला लागले तुला. हां, मग ते कसं बनवता तुम्ही डांगर? आपण भाजीचं सांडगं घातलं ना, त्यातच थोडं पीठ ठेवायचं हां आणि त्यामध्ये मिरची पावडर, मीठ आणि कांदा घालून तेल घालून कालवायचं. सिंपल रेसिपी आहे, पण भाकरी बरोबर चव खूप छान लागते. मग चला दाखवा तरी आम्हाला कसं बनवायचंय ते. हे काय ते सांडग्याचं पीठ. हां ते नेहमी आपल्याला करता येतं का पण? नेहमी नाही ग, वर्षातून एकदाच खाऊ वाटते त्यावेळेलाच की. होय, मग करातच बघूया आज आत्याच्या हातचं आमच्या डांगर कसं लागतंय ते. हां आता जराशी मिरची पावडर घालायची, हं, थोडीशी मीठ घालायची. हं. त्यामध्ये असतंय पण घालायचं, छान लागते भाकरी बरोबर. बरं बारीक चिरलेले कांदा घालायचं. हं. मग ते हाताने हलवता का चमच्यानं हलवता? हाताने हलवलं तर छान लागतं, पण आजकाल सगळे चमचे वापरतात. हाताची चव वेगळी असते. होय, हात घाण असते असं लोकांचा गैरसमज आहे, पण प्रत्येक गोष्ट करताना करतातच की हात स्वच्छच धुतात की, स्वच्छ कुठं असतं ह्याचा हे हात. करतायत. बरोबर, आणि हे डांगर कसं हातानेच कालवलं तर चांगलं लागतं. आणि सांडगं तर काय मग काय चमच्याने तोडतो काय, हातानेच तोडतो की. हे तेल पण घालायचं, कच्चं तेल घालायचं ह्याला. चांगलं लागतं ते. हो छान पण लागतं. आजकाल म्हणतात ना शरीरासाठी कच्चं तेल चांगलं नाही. रोज कुठे खातो आपण, कधीतरीच खातो. त्यामुळं मी आता हातानेच कालवणार आहे. चमच्याने मला जमत नाही. बरं, तुम्हाला जसं येईल तसं कालवा त्या, पण डांगर तयार करा. मला पण आता ते बघून डांगर खायची खूप इच्छा झाली आहे. भाकरी बरोबर खूप छान लागते. पीएस डांगराची झालेली आहे. वरून जरा कोथिंबीर टाकायची. हे बघ मीना, तयार झाली रेसिपी. हे साधी सिंपल. आत्या फार छान दिसायला लागली. टेस्ट बघू शकते मी ह्याची? चालेल, बघूया कशी लागते हे टेस्ट. थोडीशी बघते खाऊन. मी फर्स्ट टाइम हे करायला लागले, टेस्ट करून बघत आहे. कशी वाटली? अप्रतिम, मस्त. सासूबाई